अहमदनगर जिल्ह्यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा सर्वेक्षण सुरू करण्यात आले। त्यासाठी 11,300 कर्मचाऱ्यांनी नियुक्ती त्यांची करण्यात आली आहे। सर्वेक्षणासाठीच्या ॲपमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यानं प्रत्येक कुटुंबाला बराच वेळ लागतोय। त्यामुळे हा सर्वे 31 जानेवारीपर्यंत पूर्ण होईल का याबाबत शंका आहे। प्रमाणपत्र नाही। मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण सुरू आहे। इंटरनेट अभावी सर्वेक्षणात प्रचंड अडथळे निर्माण होतात। पुणे आणि परभणीमध्ये मराठा सर्वेक्षणामध्ये तांत्रिक अडचणी आल्यात। इंटरनेट अभावी सर्वेक्षणाची माहिती अपलोड करण्यात अडथळे येतात, त्यामुळे सर्वेक्षणासाठी विलंब। प्रश्न आहेत। तर मराठा आरक्षणासाठीचं मागासवर्गीय आयोगाकडून हे सर्वेक्षण आता सुरू झालंय, पण हिंगोलीतल्या लाख या गावात 2 प्रकरणांचे नंबर ॲपमध्ये रजिस्टर नसल्यानं OTP मिळत नाही। शिवाय ग्रामीण भागात इंटरनेट नसल्यामुळे सर्वेक्षणात तांत्रिक अडथळे येतात। अनेक ठिकाणी सर्वेक्षणाचं काम खोळंबलेलं आहे। नांदेड़ में मराठा आरक्षणासाठी अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे। 31 जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण चालणार आहे आणि जवळपास 5.5 लाख कुटुंबांचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जाईल। यासाठी संपूर्ण तयारी केली आहे। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत करण्यात येणाऱ्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला लातूर जिल्ह्यात सुरुवात झाली आहे। या मोहिमेमध्ये एकही कुटुंब वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाते। 9,685 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यासाठी नियुक्ती करण्यात आली। नाशिकच्या येवल्यामधून हजारो मराठा बांधव मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे रवाना झालेत। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये हे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत। अकोल्यात महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार शहरी भागातल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण सुरू झालंय। 1650 शिक्षकांची नेमणूक करण्यात आली। तांत्रिक अडचणी येतात। शिक्षकांची अनुपस्थितीमुळे सर्वेक्षणात अडचणी निर्माण झाल्या।